हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये डिफॉल्ट डेटा पाथ कसं सेटअप करायचं आहे म्हणून बघू. मी पहिला ओपन करते टॅली. ओके, तुम्ही इथे बघू शकता ही गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन असते. नेम ऑफ कंपनीज ही ऑटोमॅटिक कंपनी इथं ओपन झालेलं आहे. तुम्हाला पण असं ऑटोमॅटिक कंपनी पाहिजे म्हणजे तुम्ही हे टॅलीमध्ये डिफॉल्ट डेटा पाथ सेटअप करायचं असते. इथे एक ऑप्शन आहे डेटा, नेक्स्ट डेटा पाथ, कंपनी डेटा पाथ. तुम्ही कंपनी कोणचं पाहिजे तुम्हाला ते कंपनीचं इथं पाथ सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्ट टॅली ओपन केल्यावर ते कंपनी ओपन होते. इथं पाथ सिलेक्ट करायचं असते आपण. नेक्स्ट अजून एक ऑप्शन आहे कंपनी बॅकअप पाथ. तुमचं काहीतरी टॅलीचं रिलेटेड बॅकअप पाथ पण राहील तर तुम्ही सिलेक्ट करायचं असते. तुम्ही हे सेटअप केलं म्हणजे तुम्हाला टॅली ओपन केल्यावर ऑटोमॅटिक इथं तुमचे कंपनी 3, 4, 5 किती राहते तेवढं इथं तुम्हाला शो होते. तुम्ही पुन्हा पुन्हा एंटर करून बघायचं आवश्यकता नसते. असं तुम्ही एकदा सिलेक्ट केल्यावर सेटअप केलं म्हणजे टॅली तुम्ही असं काहीतर टॅली ओपन केल्यावर ऑटोमॅटिक कंपनीज तुम्ही बघू शकता. तुम्ही हेच कंपनीमध्ये एंट्रीज कंटिन्यू पण करू शकता. असं तुम्ही डेटा पाथ टॅलीमध्ये सिलेक्ट करायचं असते. तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी डाऊट्स राहील तर आमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असते, तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.